वळत पुढच्या बातमीकडे राज्य स्थापनेपासून 10 नेते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त कोणीही मुख्यमंत्री नाही। फडणवीस यांचा असाही एक विक्रम आहे। अजित पवार यांना 5 वेळा उपमुख्यमंत्रीपदी ते राहिलेले आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री पदावरती आतापर्यंत 10 नेत्यांची वर्णी लागली आहे। यामधील देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही नेता मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही। अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद म्हणून तब्बल 5 वेळा शपथ घेतली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा एक वेगळा विक्रम केलेला आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेले नेते आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया। नासिकराव तिरपुडे 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 असा त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ राहिलाय। सुंदरराव सोळंके 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 असा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ। रामराव आदिक 2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985। गोपीनाथ मुंडे 14 मार्च 1995 ते 11 ऑक्टोबर 1999। छगन भुजबळ 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003। विजयसिंह मोहिते पाटील 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004। आर पाटील 1 नोव्हेंबर 2004 ते 1 डिसेंबर 2008। छगन भुजबळ 8 डिसेंबर 2008 ते 10 नोव्हेंबर 2010। अजित पवार 10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 आणि त्यानंतर 25 ऑक्टोबर 2012 ते 26 सप्टेंबर 2014। अजित पवार पुन्हा 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019, 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 आणि पुन्हा 2 जुलै 2023 ते आतापर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत।